तर आपण जे काही व्हिडिओ चॅनलवर बनवतोय त्या व्हिडिओच्या नंतर मला बऱ्याच कमेंट्स आले आणि बरेच कॉलसुद्धा आले किंवा काही जण इन्व्हेस्टमेंट भरपूर दिवस झाले म्युच्युअल फंडमध्ये करतात, परंतु त्यांना पाहिजे असे रिटर्न्स आलेले नाहीत. आणि काही जण असे मला भेटले की त्यांनी ट्रेडिंग भरपूर दिवस झाले करतात, परंतु त्यांनी भरपूर काही लॉस केला. काही जण लॉसमध्ये रिकवर होऊ शकले नाहीत आणि काही जण 5 वर्ष 6 वर्ष झालं अजूनही ट्रेडिंगमध्ये स्ट्रगलच करतात, त्यांनी काही प्रॉफिट मिळवू शकले नाहीत. मग मित्रांनो, ह्या दोन्ही गोष्टी, एक ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट, एक स्टॉक मार्केटचाच भाग आहे आणि एक म्युच्युअल फंड ही एक स्टॉक मार्केटचाच प्रोडक्ट आहे. परंतु एक म्युच्युअल फंडला आपल्या भागात किंवा आपल्या मराठी माणसात म्युच्युअल फंडला कुठेतरी एक कम्फर्टेबली आता बघितलं जातं सध्या. कारण की एक स्टॉक मार्केट म्हणलं की आपला मराठी माणूस तर सुरुवातीला घाबरतोच, परंतु एक सत्यता मित्रांनो अशी की ही जी काही म्युच्युअल फंड कन्सेप्ट आहे ही सुद्धा एक स्टॉक मार्केटचाच भाग आहे. परंतु एक म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असलेला पैसा ही फंड मॅनेजरच्या माध्यमातून युटिलाइज होत असल्यामुळे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स मिळतात. मग हे जे काही इन्व्हेस्टमेंट आणि एक ट्रेडिंग म्हणजे काय व्यापार, ह्या दोन्ही गोष्टी आहेत. ह्या दोन्हीमध्ये एक माझं पर्सनल ओपिनियन काय आहे आणि मी माझ्या करिअरमध्ये दोन्ही गोष्टीला कशा पद्धतीने बघतो मित्रांनो, आपण आज ते एकदम सगळ्यात महत्त्वाचा विषय आज बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जे काही व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय ते सहज इथून पुढे तुमच्यापर्यंत येत राहतील. तर चालेल. ॲक्च्युली मित्रांनो, बघायला जर गेलं तर नॉर्मली एक ट्रेडिंगचा जर विषय बघितलं तर ट्रेडिंगमध्ये बऱ्याच जणांचा जो एक्सपिरियन्स असतो तो बॅड एक्सपिरियन्स असतो. म्हणजे प्रिव्हियस आलेला जो एक्सपिरियन्स असतो, बऱ्यापैकी ट्रेडिंगचा एक रूलच आहे की 90 ते 95% इथं लॉस करतात. मग बिकॉज ऑफ त्यामुळे एक ट्रेडिंगची जी काही इमेज आहे आपल्या इथं, ती इमेज कुठेतरी एकदम म्हणजे बॅड इमेज झालेली आहे. परंतु एक प्रॉपर जर बघायला गेलं, एक माझं जर वैयक्तिक सांगायला गेलं तर मी सुद्धा एक इन्व्हेस्टर प्लस ट्रेडर आहे. मी एक प्रॉफिटेबल ऑप्शन सेलर आहे मित्रांनो, एक 2 वर्षापासून. की एक लाँग टर्ममध्ये ऑप्शन सेलिंगमध्ये मी पण चांगला प्रॉफिट कमवतो ट्रेडिंगमध्ये. पण एक सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ट्रेडिंगमध्ये पैसा बनत नाही असं नाही मित्रांनो. परंतु एक ट्रेडिंगची एक सगळ्यात महत्त्वाची एक सत्यता म्हणजे काय, की प्रत्येक जणच इथं पैसा बनवू शकत नाही. ही सगळ्यात ट्रेडिंगचा एकदम म्हणजे एक डार्क साईड आहे. ही सगळ्यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. कारण की एक ट्रेडिंग म्हणजे एक व्यापार आहे, की इथं एक जण पैसा जर कमवत असेल तर दुसरा पैसा कुठेतरी लूज करत असतो. परंतु इथं ट्रेडिंग ही कला असल्यामुळे इथं फक्त स्किलफुल माणसंच पैसा कमवतात. मग ट्रेडिंग ही एक प्रोफेशनली पर्सनली ही एक कला आहे की जी स्वतः डेव्हलप केल्या जाते, स्वतः इम्प्लिमेंट केल्या जाते आणि स्वतःचं रिस्क मॅनेजमेंट, स्वतःच्या सगळ्या गोष्टी, स्वतःच्या योग्य त्या ठिकाणी घेतलेले डिसिजन, ह्या सगळ्या डिसिजनवर येणारा आउटपुट, ह्या गोष्टी मित्रांनो ट्रेडिंग होती. ओके. आणि ही जी काही इन्व्हेस्टमेंट जी आहे ती इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, की आपण जे काही थोडा बहुत जॉब करतो किंवा छोटा मोठा आपण बिझनेस करतो, या बिझनेसमधून थोडं बहुत जे काही आपण थोडं बहुत जे काही आपली सेव्हिंग होती ती सेव्हिंग आपण थोडी कुठेतरी एक इन्व्हेस्टमेंट करतो त्या सेव्हिंगची आणि लाँग टर्ममध्ये कुठेतरी चांगला रिटर्न्स मिळवण्याच्या अपेक्षेने आपण इन्व्हेस्टमेंट करत राहतो. ओके. मग हे जे काही इन्व्हेस्टमेंट आहे, ह्या इन्व्हेस्टमेंटमध्ये 90 म्हणजे एक 80 ते 90% लोकं प्रॉफिटच करतात. का? की पेशन्स ठेवणारी माणसं इन्व्हेस्टमेंटमध्ये प्रॉफिट करतात. म्हणजे काय, की एक जी माणसं लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट थोडी म्युच्युअल फंडमध्ये करतात आणि लाँग टर्ममध्ये 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष असं त्यांची कॅपॅसिटी असते ती होल्ड करण्याची, म्हणजे ती इन्व्हेस्टमेंट तशीच तिथं इन्व्हेस्टेड ठेवण्याची. तर ती माणसं म्युच्युअल फंडमध्ये कुठेतरी ॲट द एंड मित्रांनो प्रॉफिटेबलच राहतात. बिकॉज ऑफ काय, की एक लाँग टर्ममध्ये पेशन्स, एक इन्व्हेस्टमेंटमध्ये बघायला गेलं तर एकदम संयम महत्त्वाचा आहे. ह्या दोन्ही गोष्टी मी आज एकत्र ज्या आणल्यात त्याचं कारणच काय, की आपल्याकडे काही यूट्यूबर असे आहेत की ते पूर्णपणे एकदम ट्रेडिंगला प्रमोट करतात, तर काही यूट्यूबर असे आहेत की ते पूर्णपणे म्युच्युअल फंडला प्रमोट करतात. काही जण ट्रेडिंगला पूर्ण असं एकदम हेट करतात किंवा ट्रेडिंग म्हणजे एकदम गॅम्बलिंगच आहे, जुगारच आहे. मग हे असं म्हणतात. परंतु हे मी एकाच प्लॅटफॉर्मवर दोन्ही घेऊन येण्याचं कारण काय मित्रांनो, की ह्या दोन्ही दोन्ही म्हणजे अशी कोणतीच ह्या दोन्हीपैकी गोष्ट नाही की त्याच्यातून पैसा बनत नाही किंवा अशी दोन्हीपैकी गोष्ट नाही किंवा त्याच्यात टाकल्यावर 100%च पैसा बनतो. पण ॲक्च्युली काय होतं, की ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात, एक इन्व्हेस्टमेंटमध्ये ते नावातच आहे गुंतवणूक. मग गुंतवणूक ही अशी असते की आपण सपोज तुम्ही सोनं घ्या, तुम्ही चांदी घ्या किंवा तुम्ही एखादा प्लॉटिंग घ्या, तुम्ही किंवा जमीन घ्या. तुम्ही कुठल्याही ठिकाणी गुंतवणुकीचा मित्रांनो अर्थच असा होतो की तुम्ही एखाद्या ॲसेट खरेदी केला. त्याला म्हणजे त्याच्या अगेन्स्ट तुम्ही पैसे पे करून समोरच्याला ते ॲसेट खरेदी केला आणि तो ॲसेट तुमच्याकडे लाँग टर्ममध्ये ठेवला. त्याला गुंतवणूक म्हणतात. तसंच एक म्युच्युअल फंडचं जर तशी गुंतवणूक केली तर म्युच्युअल फंडमध्ये लाँग टर्ममध्ये पैसा बनतोच. परंतु आपण जर एक ट्रेडिंगचा जर विषय बघायला गेलं तर एक आपल्या आपल्या बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्राचं जर प्रॉपर बघायला गेलं तर एक मागच्या 1-2 वर्षापूर्वी एक ट्रेडिंगचा क्रेज इतका होता, की जवळ-जवळ मागच्या 2 वर्षात म्हणजे कोविडच्या नंतर डीमॅट अकाउंटची जी काही संख्या होती, ती एक 3.5-4 करोड डीमॅट अकाउंट होते आपल्या इंडियामध्ये डाटा जर बघायला गेलं तर. आणि मागच्या 1-2 वर्षात जवळ-जवळ एक 9 ते 10 सीआर म्हणजे 10 करोड डीमॅट अकाउंट झाली. मग एवढे एक 5 ते 6 करोड जे काही डीमॅट अकाउंट झाली, हे कशामुळे झाली, की वेगवेगळ्या ब्रोकर जे होते जसं की एंजल वन, झिरोधा, अपस्टॉक किंवा ग्रो किंवा मोतीलाल ओस्वाल ह्या ब्रोकर्सनी पूर्णपणे त्यांच्या लेव्हलनी मार्केटिंग केली. त्यांच्या लेव्हलनी रेफरल रिवॉर्ड वगैरे देऊन पूर्णपणे एक चांगल्या पद्धतीचे ब्रोकर्सनी
मार्केटिंग केल्यामुळे आणि चांगल्या आणि एक लोकांचा पण कुठेतरी इंटरेस्ट होता, कुठेतरी क्युरियासिटी होती किंवा आपल्याला ट्रेडिंग करायची किंवा ट्रेडिंगमधून आपल्याला थोडं थोडं कमवता येईल हे असं मागच्या 1-2 वर्षापासून होतं मित्रांनो. परंतु आताची जर सध्याची परिस्थिती बघायला गेलं तर ह्या 2 वर्षात जे काही क्रेज आलेला होता आपल्या एक यंग जनरेशनचा, महत्त्वाचं म्हणजे यंग जनरेशनचा जो काही ट्रेडिंगबद्दलचा जो क्रेज होता ते क्रेज कुठेतरी कमी झालेला आहे ॲक्च्युली. ऑलरेडी कमी झालेला आहे. कारण की का की 1-2 वर्षात जे काही ट्रेडिंगमधून ज्या काही वेगवेगळ्या म्हणजे कुठल्यातरी एक अननेसेसरी रिस्क घेणं, कोणाचा तरी कॉल टिप्सवर डिपेंड राहणं, कुणीतरी सांगितलेला एखादा शेअर्स आहे तो लगेच खरेदी करणं किंवा कोणी ऑप्शनचा एखादा कॉल दिला किंवा कोणी एखादा प्रीमियम म्हणजे कॉल पुट दिला, ह्या म्हणजे एक दुसऱ्यावर डिपेंड राहून जे काही बऱ्याच जणांनी जे काही 90% लोकांनी ट्रेडिंग केली त्या ट्रेडिंगमध्ये त्यांना कुठेतरी एकदम बॅड एक्सपिरियन्स आला आणि त्यांचे आज डीमॅट अकाउंट कुठेतरी बंद आहेत. मग त्या लोकांना जर आज शेअर मार्केट किंवा त्यांना जर एक असं जर एक ट्रेडिंगचं जर नाव घेतलं तर कुठेतरी भीती वाटते, याला नको का किंवा पाठीमागचं प्रिव्हियसली त्यांचं कुठेतरी भरपूर काय लॉस झालेला असतो. मग हे जे काय पाठीमागे मी म्हणतो की आपण दूध पोळलं की आपण ताक फुकून पितो, ते तसा प्रकार आहे मित्रांनो, की ट्रेडिंगमध्ये बऱ्याच जणांचे भरपूर काय पैसे मागच्या 1-2 वर्षामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना आज कुठेतरी एक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याची किंवा इन्व्हेस्टमेंट करण्याची इच्छा नाही. पण जर ह्याची जर मित्रांनो खरंच सत्यता बघायला गेले तर प्रोफेशनल माणसं ही काल ही ट्रेडिंग करत होते थोडे बहुत किंवा काल ही प्रोफेशनल माणसं इन्व्हेस्टमेंट करत होते, आज पण करतायत आणि भविष्यात पण करणार. फक्त प्रॉब्लेम येतो कुठं की आपल्यासारखे जे काही सर्वसामान्य एकदम रिटेल माणसं आहेत त्यांनी काय करतात की एखाद्या वेळेस जर क्रेज आला तर थोडे दिवस ट्रेडिंग करणार, थोडे दिवस इन्व्हेस्टमेंट करणार, थोडं एक 10-20 रुपये लॉस झाला किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये थोडं बहुत 10-5 रुपये आपल्याला पैसे जर लागले तर लगेच काढून घेतात, पूर्णपणे त्यांचा अकाउंट पण बंद आणि मार्केटकडे लक्ष पण देणं बंद. मग ह्या ज्या गोष्टी होतात तर मित्रांनो आपल्या सर्वसामान्य माणसासोबत होतात. मग ती कशामुळं की बिकॉज ऑफ कुठलं तरी आपल्याला एकदा सातत्य नसतंय, आपल्याकडे तर शिस्त नसती किंवा आपल्याकडे घेतलेला निर्णय एकदम लाँग टर्म हे करण्याचं आपल्याकडं करेज नसतं तेवढं. मग आपण जर खरंच जर एक प्रोफेशनल सारखं एक एक प्रोफेशनल आपल्याला जर लाँग टर्म इन्व्हेस्टर किंवा एक प्रोफेशनल ट्रेडर ह्या म्हणजे दोन्हीमध्ये जर आपल्याला बसायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपली पर्सनल विचारसरणी चेंज करावं लागेल. ते का मित्रांनो की कुठेतरी मी म्हणलं की मार्केट तर जे काय असतं ते पूर्ण मार्केट म्हणजे काय एक इकॉनॉमीचा म्हणजे मिरर आहे, इकॉनॉमीचा इंडिकेटर आहे आपलं स्टॉक मार्केट म्हणजे आपली इंडियन इकॉनॉमी कोणत्या डायरेक्शननी चाललेली आहे हे पूर्णपणे आपल्याला एक स्टॉक मार्केटमध्ये दिसतं. मग आपण म्हणजे एवढा म्हणजे इंडियन इकॉनॉमीचा इंडिकेटर असताना सुद्धा आपण त्याला गॅमलिंग का म्हणतो? आपण स्वतः कुठेतरी म्हणजे आपण स्वतःच त्याला जबाबदार असतो, कारण की आपण स्वतः अननेसेसरी रिस्क घेतलेली असती, स्वतःच कोणाचं तरी ऐकून लॉस केलेला असतो आणि आपण म्हणजे आपल्याला एक म्हणजे प्रत्येकाला एक सवय असते की जे काय आपल्या फेलियरचा जो काय ब्लेम असतो ना तो आपण दुसऱ्याला देतो. तसं एक ट्रेडिंगमध्ये किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण फेल होतो आणि आपण ब्लेम कोणाला देतो? मार्केटला देतो. मग मित्रांनो ही जी काही टेंडन्सी आहे ही टेंडन्सी आपण चेंज केली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं ही आहे की मार्केटमध्ये अशी लोक आहेत की भरपूर लॉस करणारी पण लोक आहेत आणि अशी पण लोक आहेत की भरपूर प्रॉफिट करणारी पण लोक आहेत. परंतु एक प्रॉफिट करणारी लोक हे काय करतात की हे त्यांचा लॉसेसचा ब्लेम दुसऱ्याला न देता किंवा मार्केटला न देता ते स्वतःमध्ये पर्सनल डेव्हलपमेंट करत राहतात, स्वतःमध्ये स्टडी करत राहतात. त्यांचं लर्निंग ॲडॅप्टेशन असतं, रिस्क मॅनेजमेंट असते, डिसिप्लिन असतं, पूर्णपणे एकदम प्रोफेशनली स्टडी असतो मित्रांनो त्यांचा. मग आपण एक सर्वसामान्य माणसांनी किंवा एक आपण म्हणजे तुम्ही किंवा मी एक आपण ह्याच्यातून इम्प्रूव्हमेंट कशी केली पाहिजे आणि आपण आपली स्टेज नेक्स्ट लेवलला कशी नेली पाहिजे ह्या गोष्टीवर जर आपण स्वतः जर फोकस केला तर मला वाटतं की बऱ्यापैकी कुठेतरी प्रत्येक जणाचाच कुठेतरी ह्याच्यात प्रगती व्हायला लागेल. कारण की प्रत्येकाची ब्रेनची कॅपॅसिटी, प्रत्येकाचं ती जी काय लर्निंग ॲडॅप्टेशनची कॅपॅसिटी असते ती वेगळी असते. परंतु क्युरियासिटी प्रत्येकाची जर कॅपॅसिटी म्हणजे प्रत्येकाने जर स्वतःला जर सुधारण्याचा किंवा स्वतःला जर इम्प्रूव्ह करण्याचा आणि ॲज अ करिअर म्हणून जर स्टॉक मार्केटकडे बघितलं आणि ॲज अ करिअर म्हणून जर स्टॉक मार्केटकडे बघण्याचा प्रयत्न जरी केला तरी मला वाटतं हळूहळू कुठेतरी इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. मग एक स्टॉक मार्केट म्हणजे गॅमलिंग नाही, ती एक ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटचं एकच ठिकाण आहे. आपण म्युच्युअल फंडला एकदम चांगलं म्हणतो आणि सपोज म्युच्युअल फंडला जरी आपण आत्ता चांगलं म्हणतो पण आपल्याला थोडा बहुत बॅड एक्सपिरियन्स आला की लगेच त्याला आपण वाईट म्हणायला लागतो. पण तसं नसताना जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत हे इन्व्हेस्टमेंटचे इन्स्ट्रुमेंट आहेत ह्याचा तुम्ही पूर्णपणे एकदम सखोल स्टडी केला पाहिजे आणि ती सखोल स्टडी करून तुमचं जे काही डिसिजन घ्यायच्यात आणि तुमचं जे काही प्लॅनिंग आहे ही प्लॅनिंग जर तुम्ही लाँग टर्ममध्ये ठेवलं तर मला वाटतं कुठेतरी प्रत्येक जणाचे आणि बऱ्यापैकी जे काही चांगले काय काय डेव्हलप्ड जे काही सिटीज असतात किंवा डेव्हलप्ड काय काय म्हणजे प्रगत झालेले देश असतात किंवा म्हणजे प्रोफेशनल म्हणजे डेव्हलपमेंट झालेल्या सिटीमध्ये ज्या पद्धतीची लोकांचा बिहेवियर असतो एक स्टॉक मार्केटबद्दल तसा आहे आपल्या कुठेतरी एक आपल्या ग्रामीण भागात आणि पूर्णपणे एक सगळं महत्त्वाचं एक महाराष्ट्रात तसा बिहेवियर आपल्या मित्रांनो तयार व्हायला पाहिजे आपल्या लोकांचा. हाच माझा पण प्रयत्न आहे. पण एक माझं पर्सनल ओपिनियन जर बघायला गेलं एक स्टॉक मार्केटबद्दल
तर एक स्टॉक मार्केट ही एक असं इन्व्हेस्टमेंटचं साधन आहे की जे तुम्हाला लाँग टर्ममध्ये भरपूर काय एकदम संपत्ती तयार करून देऊ शकतं. एक माझा पर्सनल एक्सपिरियन्स पण आहे मित्रांनो त्या बाबतीत. त्याचं कारण काय की तुम्ही जर बघायला गेलं तर मी एक प्रॉपर ट्रेडर असूनही मी जास्त ट्रेडिंग प्रमोट करत नाही. त्याचं कारण काय की 90% लोकं लॉस करतात ट्रेडिंगमध्ये. मी जर ट्रेडिंग प्रमोट केली तर बऱ्यापैकी जणांना वाटतं की ट्रेडिंगच सगळंच मी ट्रेडिंगवरच हे झालेलो आहे. परंतु मी अजूनही मित्रांनो ट्रेडिंग म्हणजे कालही करत होतो, आजही करतोय प्रॉफिटेबली आणि भविष्यातही करत राहणार. कारण की ट्रेडिंग ही एक कला जी आहे ती कला मला अवगत झालेली आहे आणि मी लाँग टर्ममध्ये म्हणजे अगोदरही प्रॉफिट कमवत होतो आणि भविष्यात माझ्या स्किलवर मी प्रॉफिट कमवत राहणार. मग तसं तुम्हालाही जर कुठेतरी एक ट्रेडिंगबद्दल एक चांगलं चांगलं जर एक पॉझिटिव्ह वेने जर बघायचं असेल एक इन्व्हेस्टमेंट करत इन्व्हेस्टमेंट ही तर मित्रांनो तुमची लाईफ आहे. कारण की तुम्हाला जर तुमचं एक आर्थिक भविष्य जर स्ट्रॉंग करायचं असेल तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंटला पण प्रायमरी द्यावं लागेल. आपल्याकडे काय होतं एकतर इन्व्हेस्टमेंट करायचं झालं तर माणसं सगळी इन्व्हेस्टमेंट करायला लागतात आणि ट्रेडिंग म्हणलं तर ती सगळ्यात पैसा ट्रेडिंगला लावतात. तर माझं पर्सनली मी जी आज ह्या पोझिशनला आहे त्याचं माझं पर्सनली एकच मित्रांनो माझं कारण आहे की मी एक ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट ह्या दोन्ही गोष्टीला आत्तापर्यंत बॅलन्स करत आलो. म्हणजे काय की मी ट्रेडिंग पण केली परंतु सगळेच पैसे ट्रेडिंगला न लावता एक इन्व्हेस्टमेंट करत ट्रेडिंग केली. त्यामुळं माझी एक सायकोलॉजी जी काय होती ती सायकोलॉजी एकदम स्टेबल राहून लाँग टर्ममध्ये मी थोडं लर्निंग करूमध्ये गेलो आणि ज्या काही माझ्या चुका होत्या त्या चुकामधून शिकत गेलो. बिकॉज ऑफ माझी म्हणजे मी पूर्ण जर पैसा जर ट्रेडिंगला लावला असता तर आज माझं कुठेतरी एक भरपूर लॉस झाला असता. लॉस जर झालेला एखाद्या माणसाचा जर ट्रेडिंगमध्ये लॉस झाला तर त्यांची सायकोलॉजी त्या पद्धतीची राहत नाही. ते मार्केटमध्ये तो माणूस पॉझिटिव्हली राहत नाही. पण मग त्यामुळं आपल्याला जर म्हणजे तुम्हाला जरी चांगल्या पद्धतीचं एक करिअर म्हणून जर एक स्टॉक मार्केटला जर बघायचं असेल तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग प्रायमरी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंटलाच द्या. ओके. ज्यांना काही ट्रेडिंगच करायची नाही मी तर म्हणतो की चांगले चालेल. तर नाही तुम्हाला जर ट्रेडिंग जर नसेलच ओके वाटत ना तर तुम्ही नका करू. कारण की ट्रेडिंग ही एक कला आहे जी काय प्रत्येकालाच येऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही प्रत्येकजण इन्व्हेस्टमेंट तर सुरू करा लाँग टर्ममध्ये. आणि ज्यांना काही ट्रेडिंग करायची ओके ज्यांना काही ॲक्च्युअल खरंच ट्रेडिंगमध्ये करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी एकदम सगळ्यात पहिला रूल सांगतो मित्रांनो मी ते रिस्क मॅनेजमेंटचा. तो पहिला रूल असा आहे की तुम्ही एक 80% 20% हा रूल तुम्ही स्वतःच्या लाईफमध्ये किंवा स्वतःचा जो काही मॅनेजमेंट आहे प्लॅनिंग त्याच्यामध्ये लागू करा. म्हणजे काय की तुमच्याकडे जर एक 100 रुपये असतील तर तुम्ही फक्त एक 20च रुपयाची ट्रेडिंग करायची, 80 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करायची. मग ते 20 रुपयाची ट्रेडिंग जी काय करायची ती सुरुवातीला तुम्ही एक लर्निंगसाठी करायची. म्हणजे तुम्हाला फक्त एक ट्रेडिंग शिकायची त्याच्यातून पैसे कमवायचे नाहीत एक थोडे दिवस. मग तसं तुम्ही ती शिकायची ह्या हिशोबाने जर एक 20 रुपये साईडला जर काढून एक्झाम्पल देतोय मी 20 रुपये साईडला जर काढून जर तुम्ही जर त्याची जर ट्रेडिंग केली तर तुम्ही कुठेतरी हळूहळू तुम्हाला ॲक्च्युअल तुमच्या चुका लक्षात येतील. मार्केटचं एक्झॅक्ट बिहेवियर लक्षात येईल आणि तुम्हाला त्या बिहेवियरमधून बाबा काय करायला पाहिजे ह्या गोष्टी पूर्णपणे कळतील. मग तसं म्हणतोय की बाबा सगळाच पैसा ट्रेडिंगमध्ये न लावता किंवा सगळाच पैसा तुम्हाला तुमचं जर वय कमी असेल एक 40 ते 45 वयाच्या आतमधले जर तुम्ही असताल मित्रांनो तर मला असं वाटतं की तुम्ही ट्रेडिंगची पण कला अवगत केलीच पाहिजे. त्याचं कारण काय एक ट्रेडिंग ही तुमचा ॲक्टिव्ह इन्कम राहील आणि इन्व्हेस्टमेंट ही तुमचा पॅसिव्ह इन्कम राहील. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय की तुम्ही झोपलात तरी तुमचे पैसे वाढतात आणि ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे काय की तुम्ही जे काय रेग्युलर कामधंदा करतात किंवा ते करतात त्याच्यातून येणारा इन्कम. मग तुम्ही एक ट्रेडिंगला जर चांगल्या पद्धतीचे तुम्ही जर ट्रेडिंगची जर स्किल डेव्हलप करण्याचा जर प्रयत्न केला तर मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा कुठेतरी प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकतात. परंतु हळूहळू कुठेतरी एक डिसिप्लिनमध्ये कुठेतरी एक प्रोफेशनली आणि इमोशनली कंट्रोल सगळ्या गोष्टी बाकीच्या ठेवून तुम्हाला एक ट्रेडिंग पण मित्रांनो मी शिकवू शकतो. तर ट्रेडिंगबद्दल ज्या काय तुम्हाला क्वेरीज वाटतील त्याच्यासाठी मी मित्रांनो एक नंबर देतो आमच्या टीमचा ट्रेडिंगबद्दलचा वेगळा. त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला ज्या काही ट्रेडिंगबद्दल वाटणाऱ्या क्वेरीजचं पूर्णपणे सोल्युशन देण्यात येईल. आणि ज्या काही म्युच्युअल फंडबद्दल तर पर्सनली आपला एक डॉक्टर मोरे वेल्थ हा इंस्टाग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल ह्याचा पूर्णपणे असंच इंटेन्शन आहे की आपल्या प्रत्येकाने इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये करावी. ह्याच्यासाठी तर आमचा पूर्णपणे प्रयत्न असतोच. त्यामुळं तुम्ही मला तर असं वाटतं की प्रत्येकाने एक मॅक्झिमम लोकांनी इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये करावी. हाच माझा पूर्णपणे प्रयत्न आहे आणि हा एकतर्फी माझा प्रयत्न आहे. त्यामुळं तुम्ही सुद्धा कुठेतरी एक तुमचं पर्सनल करिअर जर ग्रो करायचं असेल तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये स्टार्ट केली पाहिजे. चालेल. जर काय व्हिडिओमध्ये काय अडचणी वाटल्या किंवा काही क्वेरीज वाटल्या तर तुम्ही आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये विचारा. येणारा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवायचा हेही तुम्ही आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आपल्या मित्रांनाही शेअर करा व्हिडिओ. चालेल. थँक्यू.